या हवन कार्यानिमित्त ही चर्चापटक सुरू आहे। या चर्चापट्टीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा भीमदेवजी उपस्थित आहेत, त्यांना माझा प्रणाम। उपस्थित सर्व सेवक सेविका यांना माझा नमस्कार। सर्वबद्दल सदैव जागृत ठेवावं अशी सदिच्छा मी त्या परमेश्वराजवळ काय नाही बोलू, कारण कोणताही एक व्यक्ती जर चांगला आहे, आपण ज्याला गुरु म्हणतो, गुरु बिना ज्ञान नाही असं म्हणल्या जाते। काय म्हणावं की फक्त हे तात्पुरतं म्हणल्या जाते की वेळेपुरताच म्हणल्या जाते, वेळ निघून झाल्यावर त्याची किंमत होते की नाही होत हे तर त्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून आहे। आणि ते दिसते की ज्या वेळेला त्याच्यावर वेळ असते तो त्या गुरुची किती किंमत करते, त्या व्यक्तीची किती किंमत करते, आणि त्याची वेळ निघून गेल्यानंतर तो किती किंमत करते। हे सगळं याचा इतिहास जो आहे हा परमेश्वराजवळ साक्षात आहे। आपण विसरून जाऊ, सारी दुनिया विसरून जाईल, परंतु परमेश्वर कधी विसरणार नाही। आणि म्हणूनच म्हणल्या गेला आहे, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान। मी माझ्या आयुष्यामध्ये मी पाहतो, मी मार्गात होतो नव्हतो पहिले, मी माझं जीवन चरित्र पाहिलं, भाऊबंद पाहिले, नाते रिश्ते पाहिले, सगळं काय पाहिलं, खूप काही पाहिले, खूप काही केलंय, त्यांचं मनातून त्यांना मानलंय, परंतु त्याचं मला काय भेटलं। आज विचार करतो मी कधी कोणासोबत हे करण्याचा प्रयत्न केला नाही, चाहे ते नाता असो, रिश्ता असो, काही असो, मला नाही पडलं त्यांच्या दूर राहतो। परंतु कारण मला माहित आहे मी जर चांगले कर्म करत आहोत तर त्याचे फळ, त्याचे मी एखाद्याला चांगलं समजवत आहोत आणि तो ऐकत नसेल, तो चाहे कोणी असो, तर त्याला एक ना एक दिवस त्याचे परिणाम सामोर येतीलच, याच्यात काही शक नाही, एक ना एक दिवस। कारण मी आजपर्यंत माझ्या इतिहासात पाहतो, माझ्या परिवारापासून, माझ्या नात्यारिस्त्यापासून ज्यांनी लोकांनी माझ्या चांगल्या विचाराची अवहेलना केली, चाहे तो भाऊ असो, बंद असो, कुणी असो, आणि एक सत्य हा परमेश्वर आहे, त्याचे विचार माझ्यामध्ये असल्यामुळे हे एक बहुत कठीण याच्या परिश्रमातून निघाल्यानंतर हा एक मला रास्ता त्या परमेश्वरानं दिला। त्या परमेश्वराच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत मला येण्याचा खूप मोठा मौका मिळाला। मी तुमच्या सोबतही चांगल्या प्रकारे जीवन जगण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत आलो। मी कधी स्वार्थ पाहिला नाही किंवा कोणाला लुटण्याचं काम केलं नाही, आणि अहोरात्र मी तुमच्या सुखादुःखामध्ये सहभागी होतो। खूप खंत वाटते कधी कधी। आता लोक काय समजतात मला काही माहित नाही, माझा आत्मा, माझा परमेश्वर गावात देते की मी कोणालाही चांगलंच सांगितलं किंवा मी जे बी काम केलं चांगलंच केलं। आता काही लोक काय, खूप काही असे धर्तीवर जीवजंतू आहेत, काही जीवजंतू आपल्याला आवश्यक राहतात, काही जीवजंतू आपल्याला डम्स करणारे राहतात, त्यांच्यामध्ये जहर राहते। आणि या जहरी लोकांपासून जीवजंतूपासून जसं आपण दूर राहतो, तसेच
असे काही लोक आहे मार्गात की त्यांच्यामध्ये कुबुद्धी आहे, सद्बुद्धी नाही आहे. त्यांनी पाहून सुद्धा ते आंधळे झाले आहेत. कशामुळं? मोह माया अहंकारामुळे. त्यांना दिसते सगळं की आपण जे काही करत आहोत, जे काही होत आहे ते गलत आहे, आपण गलत करत आहोत. सत्य कधीही लपत नाही, एक ना एक दिवस सामोर येईलच. आज मी भरपूर काही प्रयत्न केला, आजही करत आहोत. मी लोकांच्या खूप काही परिस्थित्या पाहिल्या, मी त्याच परिस्थितीतून गुजरलो. जेव्हा लोक, मला हे नाही माहित कोण काय बोलतो, मी त्याचा विचारच करत नाही. लोकांनी मला पाहिलं, मी लोकांना पाहिलं, आणि एक स्वाभिमान वाटते की जगात एवढी धावपळ करणारा तुम्हाला एकही व्यक्ती मिळणार नाही, एकही व्यक्ती मिळणार नाही. आणि परमेश्वराची इतकी कृपा आहे माझ्यावर, मला त्याला आळस दिलं नाही. किंवा कोणाचं वाईट व्हावं असं कधी मी सोचलंच नाही जिंदगीत. किंवा पैसा मायने नाही आहे. आज तुमच्याजवळ 2 पैसे आले, माझ्याजवळ आले, मी त्याचा सदुपयोग करतो, दुरुपयोग नाही करत. चांगल्या गोष्टीसाठी कधी मनाई केलीच नाही मी. आज मी पाहिलं माझे एक पर आज पूर्वी पर खूप काही आशा होत्या माझ्या, भरपूर काही करण्याने आपल्याजवळ होतं, आपण करू शकतो. मी एखाद्याला जर चांगल्या करण्याचा प्रयत्न करतो, त्याला माझ्या मार्गदर्शनातून मार्गदर्शन करतो. स्वाभिमानी माणसं नाही आहे, कारण त्यांना कशाचं घमंड राहते किंवा का राहते की सामनेवाला व्यक्ती हा आपलं वाईट सोचत आहे म्हणते की काय म्हणते तर मला नाही माहिती. पण मला जे दिसते ते बोलतो. मी आत्ताच एक परिवार इथं आलं आहे का तो परिवार? अरे जो भाऊ इथं राहिले आला कामाला गेला, आज त्याच्या पुरी असते इथं, आज कर्जापायी इथं आला, इथं आल्यानंतर त्याला इथं त्याला सामान आणायला द्यासाठी मला 500 रुपये द्यावं लागले. आज इथं ठेवावं लागलं. आता मी शिंदेवाईला गेलो होतो, आहे ना शिंदेवाईवाला आहे का? नाही ते काय त्यांचा फोन आला मला, साहेब म्हणजे माझी मान वगैरे कमर वगैरे केळी झाली, हात ढिला पडल्यासारखं झालाय, आम्ही नागपूरला येत आहोत. रात्र सायंकाळची वेळ होती, मुलं इतक्या रात्री हा येईल. अनायसे मी यांना मी तुमच्या गावी एक ना एक दिवस येतो असं शब्द दिलो, जेणेकरून
त्यांच्या गावाला जाता येईल. पुन्हा एक आपल्याकडे नेहमी हवनाला येतात त्या बाबाजीच्याही गावी जाता येईल, एकाच रोडवर आहे. आणि पुन्हा तिसरा गाव होता एक नवीनच मार्गात आलेला, आंबोली. बीसी जवळ आंबोली आहे, तिथेही जायचं होतं. आणि मी याला सांगितलं आजच्या दिवस आम्ही उद्या तुझ्याकडे येत आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी मी याच्या गावाकडे गेलो. याच्या गावी गेल्यानंतर याचा पाहिलं, याची मान तेवढी होती, हात. मी गेल्याबरोबर याची मालिश केली. आणि अवघ्या काही वेळातच चांगलं झालं. एक शक्ती काम करत आहे, कारण का माझी जी सेवा आहे निष्काम आणि निस्वार्थ आहे. स्वार्थासाठी सेवा नाही केली मी. मला माहित आहे माझा भगवान काय आहे. जेव्हा मी याच्या गावावरून निघालो, हा व्यक्ती मला किती पैसे होते माहित नाही, मला किती देत होता, रोज होतं का 3 4 का 5 हजार रुपये हा मला साहेब तुम्ही येतपर्यंत आले येण्या जाण्याचा खर्च म्हणून देत आहो म्हणे. मी म्हणलं मी खर्च पैशासाठी नाही आलो, पैसे घेण्यासाठी नाही आलो. मी जर पैसे घेतले अशा दुःखात तर परमेश्वर कधी मला माफ करणार किंवा माझ्या सेवेला अर्थ राहणार नाही परमेश्वराच्या जवळ. एक या व्यक्तीसोबत माझा संबंध जुळला परमेश्वराच्या माध्यमातून. मी पैशासाठी संबंध नाही जोडले किंवा या भगवंताने मला पैसे कमवासाठी हा मार्ग नाही दिला किंवा ही शक्ती नाही दिली. सत्कर्म, कुठेतरी सत्कर्म करून माझ्या नावाचा उद्धार करण्यासाठी म्हणून ह्या, आणि या सत्कर्मासाठी मी परिवाराची पर्वा करत नाही, नात्या रिश्त्याची पर्वा करत नाही. मी जेव्हा याच्या गावाकडे गेलो, रस्त्यामध्ये माझ्या एका भाषाचं गाव पडलं, तरी पण मी तिथं गेलो नाही. माझ्या एका मामासासऱ्याचं गाव जवळ होतं, तिथेही गेलो नाही. माझ्या साडीचं गाव होतं तिथं, रस्त्याच्या घराजवळून गेलो पण तिथेही गेलो नाही. खूप स्वाभिमान आहे मला. तुम्ही मोहमायात पडलेले लोक, तुम्हाला त्याचा अभिमान आहे, आपल्या नात्या रिश्त्याचा अभिमान आहे, तुम्हाला स्वतःच्या परिवाराबद्दल अभिमान आहे. पण परिवार कसा आहे हे पाहून टाका. तो स्वाभिमान करण्यालायक आहे का, त्याच्यामध्ये ते गुण आहेत का, त्या घरी जाण्यासाठी माझं स्वाभिमान कायम आहे का. जिथं मान तिथंच काय म्हणल्या जाते, जिथं मान तिथंच महाजनकी. आमच्या परमेश्वराचा अपमान करण्यासाठी मी या जगात नाही आलो. माझ्या जुमदेव बाबाचं नाव पाण्यामध्ये टाकासाठी मी या मार्गात नाही आलो. त्यांनी खूप चांगले कर्म केले, त्यांच्या कर्माची इज्जत, त्यांची केलेले आपल्या शरीराचं आत्मदान, किती महान व्यक्ती होते ते, की त्यांनी तुमच्यासारख्या गोरगरीब लोकांसाठी स्वतःच काही करू नये. आम्ही पण ज्या ज्या वेळेला तुमच्या सेवा केल्या कोणी म्हणणार नाही. खूप वाईट वाटते कधी कधी. मी चांगल्या विचारातून तुमची सेवा केली आहे. आज तुमच्याजवळ किती पैसा आला, का आला, कुठून आला, कसा आला, याची जाणीव तर तुम्हाला असली पाहिजे. जेव्हा जेव्हा कार्यक्रम येतात तेव्हा तेव्हा मला तुमच्यापर्यंत यावं लागते किंवा अरे तो तुमचाही भगवान आहे, तुम्हालाही त्याच्याविषयी गोडी पाहिजे, त्याच्याविषयी आवड पाहिजे. हा मानव मंदिर माझं नाही, तुमचंही आहे, तुम्हालाही त्याच्याविषयी गोडी पाहिजे.
परंतु आजकाल काय आहे, एकमेकाच्या गोष्टी मी आजही म्हणतो तुम्हाला, जर माझ्याबद्दल कुणी कोणाजवळ काही सांगत असेल तर तुरंत त्या व्यक्तीचे हात धरून माझ्यापर्यंत आणायचं. मी माफी मागीन, गलती कबूल करीन, याचं त्याच्या गोष्टी त्याला समजवून देईन. याचं त्याचं ऐकून तुम्ही आपल्या मार्गाची बदनामी करू नका. चांगल्या माणसाला कर्म करताना त्याच्या चांगल्या कर्मामध्ये तुम्ही वीज घालण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माघार घ्यावं लागतं. खूप लोक आहे असे, आज बरं आहे की मी अशा लोकांकडे लक्ष देत नाही, अशा माझ्या नातेरिश्त्याकडे लक्ष देत नाही, माझ्या परिवाराकडे मी लक्ष देत नाही, म्हणून तुमची सेवा करण्यास मी सक्षम आहो. आता काय होते, मी एक निष्काम आणि निस्वार्थ सेवा करून परिवाराकडे लक्ष देता माझे कर्म करत आहोत. आता काही लोक परिवारासाठी करत आहेत, माझं काही करण्याला एक राजच नाही. आता मी एका जमान्यात, म्हणून आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती करावं लागते. एक जमाना होता की मी रावजी गोंद्याला जिथं तिथं फिरवत होतो. आता काऊन फिरवत होतो ते तुम्ही जाणा, आणि आज त्याला कुठेही फिरवत नाही. याचं काहीतरी कारण आहे. कारण मी जेव्हा पाहिलं की यांना पैशाची खूप गरज आहे, ज्या वेळेला काही नव्हतं तेव्हा काम सोडून आपण माझ्यासोबत फिरत होते. आज सगळं काही असून मी त्याने चाल म्हणण्याचं माझ्यामध्ये क्षमता नाही आहे. इतकं कठीण प्रसंग माझ्या जीवनामध्ये मी पाहिला. असं नाही मी भेदभाव नाही केला की हा गरीब आहे किंवा हा अमीर आहे किंवा हा माझा आहे किंवा हा फरक आहे. लोकांनी कुठंतरी बाध्य केला मला, कुठंतरी त्या परिवारामुळे मी, माझा परिवारही जर मला बाध्य करताय तर मी त्याच्यासाठी दूर राहतो. मला कोणीही रोखू शकत नाही, कारण का आज मी जे काही आहे कुणामुळं, भगवंतामुळं. तो भगवंत भेटला नसता तर आज आपला परिवार सुखी राहिला नसता. याची ओळख आहे. आणि प्रत्येक व्यक्तीनं आपल्या गेल्या दिवसाला कधीही विसरू नये, कारण समोर कोण दिवस कसाही काही सांगता येत नाही. आणि अशा वेळेला जो साथ देणारा व्यक्ती आहे ना, तोही साथ देत नाही. मग त्याला हेच म्हणावं लागते, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा. तुझे कर्मच तसे आहे. आता सांगितलं, रावजीनाथ के असे कितीतरी संचालक होते, कितीतरी बँकेचे अध्यक्ष होते, त्यांना मी बजावलं होतं. महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या वेळेला दुःख आले होते, त्याही वेळेला बजावलं होतं. परंतु लोकांना वाटलं का हा का झाला आजचा माणूस. परंतु मी जे काही माझे अनुभव होते, माझे विश्वास होता, त्या विश्वासातूनच मी या लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला. आणि ते ऐकले नाही, आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागलं. अशी वेळ येऊ देऊ नका. सत्यापरी जागृत राहा. सत्य हा परमेश्वर आहे. एकमेकांविषयी तुम्ही जागृत राहाल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या आपल्या मानव मंदिराचं उद्धार हे सदैव जीवनभर चालत राहील अशी अपेक्षा ठेवून मी माझे 2 शब्द समाप्त करतो. आपण एकट्याने बाबाचा जयघोष करू. रुद्र